नमस्कार. मी प्रशांत थोरात. ओळख आयुर्वेदाची या अभियानाअंतर्गत सरोली या ठिकाणी आमचे सहकारी माळीराव साहेब हे यांना मी 3 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं. अमृत ज्यूस दिल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला, सुरुवातीला काय त्रास होता हे आपण त्यांच्या तोंडून ऐकू. माळीराव साहेब. नमस्कार. मी पांडुरंग माळी, मंगळवेढा, सोलापूर जिल्ह्यात राहत असून आता सध्या पुणे येथे चरोली बुद्रुक येथे स्थायिक आहे. तरी मला गेली 10 वर्षापासून शुगर, BP व गुडघेदुखीचा त्रास होता. आणि गुडघेदुखीचा त्रास असा होता की मला खाली बसता येत नव्हतं किंवा फिरता येत नव्हतं किंवा जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं. खाली मांडीवरूनही बसता येत नव्हतं मला. आणि शिवाय गेले 2 वर्ष झालं मला लिव्हरला सूज आहे आणि पित्ताशयाचे खडे आहेत. आणि शुगरचाही जवळजवळ 250पर्यंत शुगर होती आणि BPचाही त्रास होता. आणि गेले 3 महिन्यापूर्वी की जे प्रशांत सर माझे मित्र आहेत त्यांनी मला अमृत ज्यूस दिलं आणि त्या अमृत ज्यूसचा रिझल्ट मला खूप आला. आणि माझी शुगर लेवलही आता कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि BP कंट्रोल आलेला आहे. आणि गुडघेदुखीचा प्रॉब्लेम म्हणला तर मला आता सध्या व्यवस्थित चालता येतं आहे, बसता येतं आहे आणि फिरणंही माझं चांगलं होतं आहे. त्यामुळे गुडघेदुखीचाही माझा प्रॉब्लेम भरपूर कमी आला. आणि दुसरी लिव्हरची सूज आता आम्ही 3 महिन्यापूर्वी टेस्ट केली होती. तर लिव्हरची सूज माझी 15.6 होती जवळजवळ आणि भरपूर प्रमाणात होती आणि पित्ताशयाचे खडेसुद्धा होते. तर आता परवा 2-3 दिवसापूर्वी आम्ही टेस्ट केलं, रिपोर्टसुद्धा माझ्याकडे आहेत सगळे. आणि टेस्ट केलं तर ती लिव्हरची सूज टोटली नॉर्मल आली. पित्ताशयाचे खडे कमी व्हायला वेळ लागते पण तेही हळूहळू कमी व्हायला लागले. आणि असा आहे की अमृत ज्यूसचा एवढा रिझल्ट भारी आला की माझ्या मिसेसलासुद्धा प्रॉब्लेम आहे आणि तीच सांगेल की काय प्रॉब्लेम होता. मी शोभा माळी बोलते. मला 2 वर्षापासून खूप त्रास होता पायाचे, पाठीत सायटिकाचा त्रास होता आणि पाय फार दुखत होतं, चालायला पण येत नव्हतं. आम्ही 2-2.5 लाख रुपये खर्च केले सायटिकासाठी, तरी 10-20% फरक पडला होता. फिजिओथेरपी करून 2.5 लाख रुपये झालेलं होतं, तर काही फरक पडला नव्हतं. 30% फरक